विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। वेकोलीचा लोखंडी पूल दुचाकीच्या रहदारीकरता सुरू। भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून पुलाचा शुभारंभ। गुग्गू शहरातील बँक ऑफ इंडिया जवळील वेकोलीचा लोखंडी पूल दुचाकीच्या रहदारीकरता शनिवार 4 मार्च रोजी सकाळी सुरू करण्यात आला। भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून पुलाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी व्यापारी असोसिएशनतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। बँक ऑफ इंडियाजवळ वेकोली परिसराला जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रेल्वे प्रशासनाने 19 जानेवारीपासून दुचाकीच्या रहदारीकरता बंद केला होता। जवळपास 2 महिने हा पूल बंद होता। राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याने शालेय बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता। तसेच रुग्णवाहिका महामंडळाच्या बसेस अडकल्याने रुग्णांना व प्रवाशांना फटका बसायचा। वेकोली परिसरात इंदिरानगर, गांधीनगर, सुभाषनगर व शास्त्रीनगर तसेच शालिग्रामनगर अशा मोठ्या वसाहती आहेत। या वसाहतीत रुग्ण राहणाऱ्यांसह गुग्गूस वस्तीत राहणारे दुचाकी वाहनधारक लोखंडी पुलावरून ये-जा करीत होते, परंतु पूल बंद झाल्याने त्यांना राजीव रतन चौकातून वाहतूक करावी लागत होती। त्यामुळे गुग्गूस वस्तीतील व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता। भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हा लोखंडी पूल नागरिकांच्या रहदारीसाठी सुरू करण्याकरता वेकोली अधिकारी व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार 26 जानेवारी रोजी गुग्गू शहरात आले असता भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलीच्या लोखंडी पुलाच्या समस्येबाबत त्यांना सांगितले व प्रत्यक्ष वेकोलीच्या लोखंडी पुलाची पाहणी केली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तात्काळ समस्येची दखल घेत रेल्वेचे अधिकारी व वेकोलीचे महाप्रबंधक यांना निर्देश देत लोखंडी पुलाची दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सांगितले होते। त्या अनुषंगाने वेकोलीने लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले। वेकोलीच्या लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने दुचाकीच्या रहदारीकरता तो सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने व्यापारी बांधवांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपचे आभार व्यक्त केले। यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा संजय तिवारी, संतोष नुने, चिन्नाजी नलभोगा, राजेश मोरपाका, श्याम अगदारी, प्रवीण सोदारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गुप्ता, सन्नी खारकर, दिनेश बांगडे, आकाश निभरड, साजन गोहने, सोनल भरडकर, प्रवीण बनपूरकर, मुस्तफा शेख, सोनू पाटील, अविश चटप, गोकुल तुरानकर, छोटेलाल वर्मा, सोनू नंदवानी, तुषार कटारे, जंगलू मांडवकर, दीपक नंदवानी, आस्तिक गोरकार, शुभम ठाकरे, संजय वर्मा तसेच हर्षल उरकुडे उपस्थित होते। सुरू झालेला आहे। याचा मान आमचा देवराव दादाला जातो आणि आमच्या व्यापारी बंधूंनी या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले। सुधीर भाऊंना निवेदन पण दिले आहे, त्यांनी 26 तारखेला ते मंजूर करून सुधीर भाऊंनी ते पुन्हा सुरू करून दिलेलं आहे। त्याबद्दल सुधीर भाऊचा धन्यवाद आणि देवराव दादाचा धन्यवाद। काटून
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.